महावितरण कंपनी, जी कंपनी असते युटिलिटी, तिला त्याचं जे मीटर्स असते रेकॉर्डिंग करण्याचं, त्याचं लावण्याचा अधिकार आहे. आणि एक विनंती आहे आपल्या मार्फत, की हे मीटरचा कुठलाही दोष नाहीये. यापूर्वी बऱ्याच ग्राहकांनी बसवलेले आहेत ते, आणि आपले व्यवस्थित त्याचं बिलिंग चालू आहे. ज्या ठिकाणी काही अडचणी असतील त्याच्या ग्राहकनिहाय आपण त्याचं निरसन करू. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की मी सक्ती नाहीये आणि तुम्ही आव्हान करताय लोकांना लावून. नो कमेंट्स. सर, जे जुने मीटर होते ट्रॅडिशनल किंवा हे स्मार्ट मीटर, याच्यामध्ये असे नेमके काय बदल आहेत जेणेकरून तुम्ही ग्राहकांचं समाधान करू शकता? जुन्या मीटर्समध्ये तुम्हाला पर्सनली जाऊन तिथे रिडिंग घ्यावं लागत होतं. त्याच्यात आपल्याला आउटसोर्सचे जे कॉन्टॅक्ट्स होते, जे लेबर्स होते, त्यांच्या भरोशावर होतं. जरी फोटोग्राफर त्याच्यात मिशाप होत असतील, इथे तुमचा मानवी हस्तक्षेप बिलकुल नाहीये. याची ऑनलाईन रिडिंग तुम्हाला पण, ग्राहकाला पण दिली बघते. त्या व्हॉट्सअपवर तुम्ही आपलं त्या मोबाईलवर ॲपवर डाउनलोड केलं तुमचं स्मार्ट मीटरचं ॲप, तर तुम्हाला ते कन्झम्पशन बघता येईल आणि फिंगर टिपवर तुम्हाला सगळं कन्झम्पशन मिळेल. आणि कंपनीला बिलिंग करताना ॲक्युरेट बिलिंग करता येईल. आणि विदाऊट डे, जे मानवी हस्तक्षेपाला मानव रिडिंग जाणार घेणार तो न होता ताबडतोब बिलिंग होईल आणि त्याची प्रक्रिया सुलभ होईल. काही ग्राहकांची असं म्हणजे अशी मानसिकता आहे किंवा काही ग्राहकांची ओरड आहे की पूर्ण आपण त्याला त्यांचं गैरसमज म्हणतो की ते जे स्मार्ट मीटर आपण बसवत आहे तर ते खूप जास्त फिरतं किंवा त्याचं रेटिंग जास्त येतं जुन्या मीटरच्या कम्पॅरिझन. नेमकं काय नेमकं काय? आमच्याकडे CRM कंप्लेंट्स, म्हणजे कंझ्युमर रिलेटेड जे मॅनेजमेंट सिस्टीम आहे, त्याच्यात ऑनलाईन कंप्लेंट टाकू शकतो. आपण बघितलं सर, महाराष्ट्रात आतापर्यंत जवळजवळ 50 ते 60% वरती मीटर बदलले गेले, परंतु अशा काही तक्रारी फार कमी प्रमाणात आहे. आणि जरी आल्या असतील तर त्याच्या काही असतील तर सगळ्या शंका किंवा त्याच्या तक्रारीचं निरसन महावितरणतर्फे केलं जातं. याला ज्या अफवा म्हणजे ज्या स्मार्ट मीटर बद्दल काही अफवा असतील ज्या तुमच्या कानावर आल्या असतील त्या काय आहेत, त्याचं समाधान कसं करणार तुम्ही ग्राहकांचं? या अफवा आमच्या कानावर येण्याचं जे समाधान आहे ते ग्राहकांनीच दिलेलं आहे. ग्राहकांचे कुठल्याही तक्रारी ज्या प्रमाणात अफवा येतात त्या प्रमाणात तक्रारी नाही येतात.